लातूर जिल्हा पोलीस दलाने सामान्य नागरिकांची दिशाभूल करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत आरोपीकडून 4,30,000 रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपीकडून इतर जिल्ह्यातील अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यात अलीकडील काळात काही फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या। पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले। त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सक्रियपणे काम करत होती। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर शहर परिसरात संशयितरित्या आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त झाली की नवीन रेणापूर नाका लातूर येथे एक इसम स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करीत आहे। ही माहिती खात्रीशीर असल्याने पोलीस पथकाने तात्काळ नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव विजय अनिरुद्ध कदम, वय 25 वर्ष, राहणार पोस्ट कॉलनी, साई मंदिर जवळ, पेडगाव रोड, परभणी असे सांगितले। आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 4,30,000 रुपये इतकी रोख रक्कम मिळून आली। सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे। सखोल चौकशी दरम्यान आरोपीने अत्यंत धक्कादायक माहिती उघड केली की आरोपी वर्तमानपत्रातील चोरीच्या घटनांची माहिती गोळा करत असे। त्यानंतर संबंधित फिर्यादींचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून स्वतःचा यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीला जाते वेळेचा व्हिडिओ दाखवून पोलीस अधिकारी असल्याची खात्री पटवत असे तसेच बनावट पंचनामा तयार करून त्यावर स्वतःचे नाव संदीप कदम सपोनी असे टाकून स्वतःची व फिर्यादींची सही घेत असे व चोरी केलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत या बहाण्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उकळत असे। लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणतीही व्यक्ती स्वतःला पोलीस अधिकारी आहे अशी खोटी ओळख देऊन पैसे मागत असल्यास त्वरित सतर्क व्हावे आणि अशा संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळून आल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा।